हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटन रोगन जोश। सगळ्यांना वाटतं ही खूप एक अवघड डिश आहे, पण फ्रेंड्स ही अगदी सिंपल रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर आपल्याला सगळ्यात आधी अर्धी वाटी दही लागणार आहे। मोहरीचं तेल लागणार आहे अर्धी वाटी। तुम्ही साधं तेलही वापरू शकता, पण रोगन जोशला मोहरीचं तेलच वापरतात। वेलची घ्यायची आपल्याला, 4 वेलची, एक छोटा जायफळचा तुकडा आहे, एक जावित्री, 4 लवंगा आहेत, 2 छोटे तुकडे आहेत दालचिनीचे आणि 2 तमालपत्र। आता रोगन जोशसाठी लागणारे खास मसाले बघून घेऊ। 1 चमचा तिखट पूड, 1 चमचा बडीशेप पूड, 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा धने जिरे पूड, थोड्या केशरच्या काड्या आहेत आणि हिंग। अर्धा किलो मटणासाठी तुम्ही बघू शकता मी ह्या साईजच्या चमच्याने हे सगळे मसाले घेतलेले आहेत। तर सगळ्यात आधी आपण दह्यामध्ये हे सगळे जे पावडर मसाले आहेत ते सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। ह्यातला शक्यतो एकही मसाला मिस करू नका, आपल्याला हे सगळे मसाले गरजेचे आहेत, त्यामुळे हे सगळे मसाले योग्य त्या प्रमाणामध्ये घेऊन टाका। ठीक आहे, आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हा मसाला बाजूला ठेवून देऊयात। इथं मी एक मोठी कढई घेतलेली आहे आणि आपण याच्यामध्ये आता मोहरीचं तेल ओतून देऊ। मोहरीचं तेल वापरण्यासाठी एक पद्धत आहे। सुरुवातीला मोहरीचं तेल आपल्याला वाफ निघेपर्यंत अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। याने काय होईल, मोहरीचा जो उग्र वास आहे तो कमी होऊन जाईल। तुम्ही ह्या बदली साधं तेलही वापरू शकता, पण रोगन जोशसाठी खास मोहरीचं तेल वापरलं जातं। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साधं तेल वापरून घ्या। हे बघा, मी व्यवस्थित तेलाला वाफ येऊन दिलेली आहे आणि गॅस बंद करून ठेवलेला होता। आता परत बारीक गॅसवर आपण मसाले भाजून घेऊ। सगळ्यात आधी मी इथं खडे मसाले सगळे ॲड केलेले आहेत। बारीक फ्लेमवरती मसाले व्यवस्थित परतून घ्या। मसाले व्यवस्थित परतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं अर्धा किलो मटनचे पीसेस घालून देऊ। शक्यतो रोगन जोशसाठी मटनचे जे पीस असतात ते बोनवाले पीस घेऊन या, जास्त बोनलेस पीस आणू नका। बोनवाले पीसनं रोगन जोशची चव दुप्पट वाढते। ठीक आहे, आता 10 मिनिटासाठी हाय फ्लेमवर आपल्याला हे मटनचे पीसेस परतून घ्यायचे। पीस थोडेसे पांढरट व्हायला पाहिजेत, इतका वेळ आपल्याला हे पीसेस हाय फ्लेमवरती परतून घ्यायचे। कधीही नॉनव्हेज परतताना हाय फ्लेमवर परतायचे, याने आपले जे चिकन असेल किंवा मटन असेल हे रबरी बनत नाही। ठीक आहे, तुम्ही बघू शकता मस्त असं आपण हे परतून घेत आहोत। ही जी आपण रेसिपी बनवत आहोत ती काश्मीरी स्टाईल आपण बनवत आहोत। ॲक्च्युली काश्मीरी पंडित स्टाईल बनवत आहोत आणि याला मटन रोगन जोश का म्हणतात, तर रोगन म्हणजे लाल रंग आणि जोश म्हणजे गरम, तर ही गरमागरम लाल रंगाची डिश असते, म्हणून याला मटन रोगन जोश म्हणतात। ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये आपण जो दह्यातला मसाला तयार केलेला होता तो घालून देऊ आणि परत एकदा 10 मिनिटासाठी हाय फ्लेमवरती आपण हे व्यवस्थित परतून घेऊ। आणि हो, या करीसाठी लाल रंग द्यायला फक्त तिखट पूड वापरत नाही, तर रतनजोत नावाचा एक मसाला मिळतो, तो तुपामध्ये परतून या मटन रोगन जोशमध्ये घातला जातो। पण मला ते अवेलेबल झालं नाही, तुम्हाला जर भेटले अवेलेबल झाले तर तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। ठीक आहे, त्याने मस्त सुंदर असा अगदी लाल भडक करीला रंग येतो। या रेसिपीमध्ये मटण परतायला अजिबात कंटाळा करायचा नाही आहे। अगदी व्यवस्थित मसाल्याला तेल सुटेपर्यंत 10 मिनिटं आपण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत। याला अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि चवीला अगदी हटके लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। ठीक आहे, तुम्ही बघू शकता थोडं थोडं तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून देऊ। मीठ घातलेलं आहे, आता व्यवस्थित आपण परतून घेऊ। मीठ घालून आपण व्यवस्थित परत एकदा परतून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये
1 कप उकळलेलं पाणी ओतू. कधीही नॉनव्हेज करताना लक्षात घ्या, नेहमी गरम किंवा उकळलेले पाणी ओतायचं नाही. जर तुम्ही थंड पाणी वापरलं तर चिकनची किंवा मटनची जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबून जाते. त्यामुळे नेहमी आठवणीनं गरम किंवा उकळलेलं पाणी वापरायचं. ठीक आहे. सगळं आपण आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता आपण याला झाकण ठेवून 40 मिनिटासाठी मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. फ्लेम बारीक असू द्यात. 40 मिनिटं झालेले आहेत. आपण चेक करून घेऊ मटण शिजले का. तुम्ही बघू शकता मस्त थोडीशी दाटसर अशी आपली करी रेडी आहे. आपण एक पीस चेक करून घेऊ. जर मटण शिजलं नसेल तर परत एकदा 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवून देऊ. ठीक आहे. तुम्ही बघू शकता मटण आपलं छान शिजलेलं आहे. चला तर मग आपली ही मटण रोगन जोश रेसिपी तयार आहे. आपण मस्त अशी सर्व करू. फ्रेंड्स, माझं चॅनल नवीन आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.